नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपल्या मराठी भाषेमध्ये या चॅनलवरती आपण शेअर मार्केटबद्दल एक फ्री ऑफ कॉस्ट कोर्स अपलोड करत आहोत. आत्तापर्यंत या ठिकाणी 11 व्हिडिओ 11 क्लासेस आपण या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर वही आणि पेन घेऊन बसा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या 11 क्लासेसची लिंक दिलेली आहे. एकामागे एक सिरियल वाईज ते व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. आज या ठिकाणी आपला 12वा क्लास आहे. 12व्या क्लासमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर हे जे काही शेअर मार्केटमधील स्टॉक्स असतात किंवा शेअर्स असतात ते नेमके निवडायचे कसे. प्रश्न काय पडतो बऱ्याच वेळेला की सर या ठिकाणी हे जे काही NSE आहे, NSE म्हणजे काय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, याच्यामध्ये जवळपास 5400 पेक्षा जास्त स्टॉक लिस्टेड आहेत. आणि जे आपलं BSE आहे, BSE म्हणजे काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ज्याच्यामध्ये 2100 पेक्षा जास्त स्टॉक या ठिकाणी लिस्टेड आहेत. दोघांची बेरीज केली तर किती होते, तर जवळपास 7500 पेक्षा जास्त स्टॉक होत आहेत. मग स्वाभाविक आहे कोणालाही प्रश्न पडेल की बाबा नेमके मी स्टॉक घेऊ तरी कसे, कोणत्या पद्धतीचे घेऊ, याचा अभ्यास कसा करू, याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. ऑलरेडी मागच्या व्हिडिओजमध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न्स शिकलेले आहेत, चार्ट पॅटर्न शिकलेले आहेत. त्याच्या अनुसार आपण या ठिकाणी आता स्टॉक कसे घ्यायचे त्याच्यावरती विचार करणार आहोत. या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला फक्त 2-3 गोष्टी सांगतो. या ठिकाणी हे जे काही स्टॉक सिलेक्शनची पद्धत आहे, पूर्ण यूट्यूबमध्ये मी अगदी आपल्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. परंतु कंडिशन काय आहे, तुम्हाला थोडासा वेगळा विचार करावा लागणार आहे. तुम्हाला घरामध्ये तुमच्या आजूबाजूला तुम्हाला छोट्या गोष्टी एकदा पाहाव्या लागणार आहेत. नंतर त्या गोष्टी कोणत्या कंपनीच्या आहेत त्याच्यावरती फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस करावं लागणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने 15, 20, 22 स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, लॉंग टर्म साठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. सुरुवात करूया आपण आपल्या घरापासून. पहा, जेव्हा आपण आपलं घर बांधतो, घरामध्ये आपले किती इमोशन्स असतात, बरोबर की नाही. आता जेव्हा आपण घर बांधतो, घराला या ठिकाणी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल लागतं वेगवेगळ्या पद्धतीचं. त्याच्यामध्ये कलर आलं, मग कलर मधली कंपनी कोणती आहे शेअर मार्केटमध्ये, तर स्वाभाविक आहे एशियन पेंट आहे आणि बर्जर पेंट आहे. मग तुम्हीच विचार करा ना, तुमच्या घराला कलर द्यायचा आहे तर तुम्ही एशियन पेंट पेक्षा दुसरा कलरकडे जाताल का, नाही. तुम्ही काय करताल, मला माझ्या घरासाठी सर्वोत्तम क्वालिटीचं या ठिकाणी इक्विपमेंट लागणार आहे. मग या ठिकाणी सर्वोत्तम पेंट असेल, सर्वोत्तम पाईप्स असतील, सर्वोत्तम सिमेंट असेल, याच्याच तुम्ही मागे जातात ना. अगदी बरोबर, तशाच पद्धतीने विचार करायचा शेअर मार्केटमध्ये. मग कलरच्या बाबतीमध्ये बघितलं तर 2 डॉमिनंट प्लेयर आहेत, एशियन पेंट आणि बर्जर पेंट. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तुम्हाला आठवतंय आपल्या घरामध्ये आपण जेव्हा दरवाजे बसवतो, खिडक्या बसवतो किंवा वेगवेगळे फर्निचरचं काम करतो, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त यूज होतं फेविकॉल. त्याच्यानंतर जेव्हा आपण स्लॅब टाकतो, त्या स्लॅबमध्ये डॉक्टर फिक्सिट यूज होतं. जेव्हा आपण या ठिकाणी शैक्षणिक जीवनामध्ये काम करतो तेव्हा स्टेशनरीमध्ये आपण फेवकिक, फेवस्टिक अशा पद्धतीचे या ठिकाणी काय वापरतो, सामान वापरतो. जेव्हा आपण पाइपिंग करतो त्याच्यामध्ये एमसील नावाचा प्रकार असतो, बरोबर का नाही. तर हे जे काही सगळे प्रोडक्ट आहेत, तुम्ही विचार करा हे प्रोडक्ट बंद होतील का कधी, तर बिलकुल नाही, बरोबर. सप्लाय कमी जास्त होऊ शकतो पण प्रोडक्ट हे बंद नाही होणार. मग हे सर्व प्रोडक्ट कोण बनवतं, तर पिडिलाइट नावाची कंपनी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण घरामध्ये पाइपिंग सिस्टीम करतो. पाइपिंगमध्ये डॉमिनंट प्लेयर कोणकोणते आहेत, एस्ट्रल पाईप आहे, सुप्रीम पाईप आहे, प्रिन्स पाईप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया, आपण सिमेंट बद्दल बोलूया. सिमेंट कोणी लहान लेकरू सुद्धा सांगेल की बाबा कोणकोणतं सिमेंट आहे बाजारामध्ये, तर अल्ट्राट्रेक सिमेंट आहे, ACC आहे, अंबुजा आहे, श्री सिमेंट आहे. असा छोटा विचार करायचा, आपल्या आजूबाजूला पाहायचं, तुम्हाला 100 कंपन्या भेटून जातील. ठीक आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक 20 ते 25 स्टॉकचा पोर्टफोलिओ सुद्धा दाखवणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर घर झालं. घरामध्ये काय लागतं, किराणा लागतो, ग्रोसरी लागते. मग स्वाभाविक आहे आपण कुठे जातो, आपल्या आजूबाजूला काय आहे, तर आपल्या घराच्या आजूबाजूला डीमार्ट आहे, रिलायन्स रिटेल आहे, बरोबर की नाही. मग याचे शेअर आहेत कंपनीचे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्या बाथरूम मध्ये पहा तुम्ही एकदा नजर टाकून, किंवा किचन मध्ये पहा, सर्फ एक्सेल आहे. त्याच्यानंतर रिन पावडर आपण वापरतो, किसानचं केचप वापरतो, डवचा शॅम्पू वापरतो, हॉर्लिक्स जसं बॉर्नविटा आहे तसं हॉर्लिक्सचा आपण या ठिकाणी दुधामध्ये टाकून पित असतो. रेड लेबल चहा आहे. एक कॉफीचा प्रकार आहे, ब्रू नावाची कॉफी आहे. लाईफबॉय नावाचं साबण आहे. त्यानंतर फेअर अँड लवली नावाची क्रीम आहे. या सगळ्या गोष्टी कोण बनवतं, तर या ठिकाणी त्याची एक कंपनी आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. ही सुद्धा कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे, बरोबर का नाही. मग हे जे काही वस्तू आपण वापरतो, हे
वापरणं आपण बंद करणार आहात का? नाही. डीमार्टला जाणं आपण बंद करणार आहात का? नाही. म्हणजे या गोष्टी वर्षानुवर्ष चलत आलेल्या आहेत आणि वर्षानुवर्ष चलत राहणार आहेत. ठीक आहे, हे झालं ग्रोसरी बद्दल. त्याच्यानंतर आपण चप्पल बूट वापरतो. साधी गोष्ट आहे, मला पण आठवते मी जेव्हा शाळेमध्ये जायचो किंवा कॉलेजला जायचो, मला स्पार्कची चप्पल, ती एक सँडल असायची, खूप आवडायची, म्हणजे आजही आवडते. तर ती एक स्पार्कची नावाचं ब्रँड आहे, फ्लाईट नावाचा ब्रँड आहे, रिलॅक्सो नावाचा ब्रँड आहे, भामास नावाचा ब्रँड आहे. हे सगळे ब्रँड कोणाचे आहेत? तर रिलॅक्सो नावाच्या कंपनीचे. ठीक आहे. लेटेस्ट अजून एक कंपनी आली स्पोर्ट्समध्ये, कॅम्पस नावाची, ही सुद्धा कंपनी खूप चांगली आहे. या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करायला शिका. आता पहा, आपण घरामध्ये या ठिकाणी आटा आणतो, तर तो आटा कोणत्या कंपनीचा असतो? तर आशीर्वाद आटा. आपण या ठिकाणी हे चिप्स खातो पहा, बिंगो चिप्स. त्याच्यानंतर आपण डीमार्टला जेव्हा जातो तर या ठिकाणी एक ज्यूस मिळतं पहा, नॅचरल ज्यूस, फियामा, जे की वॉशरूममध्ये आपण वापरतो. एंगेजचा परफ्यूम आहे. इप्पी, जसं मॅगी आहे तसं इप्पी एक आहे पहा, बऱ्याच जणांना आवडते. त्याच्यानंतर हँडवॉशचा एक प्रकार आहे, त्याची कंपनी आहे सॅव्हलॉन. त्याच्यानंतर पहा, ही काळ्या पेटीची डब्बी आहे किंवा काळी डब्बी आहे, एम नावाची, बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं आहे. त्याच्यानंतर अगरबत्ती आहे पहा, मंगलदीप अगरबत्ती. हे सगळे प्रोडक्ट कोण तयार करतं? तर ITC लिमिटेड. मग या ठिकाणी ऑब्झर्व कसं करायचं की बाबा ही ITC लिमिटेड नेमकी काय करते, तिचा चार्ट पॅटर्न पाहायचा, त्याचं फंडामेंटल पाहायचं आणि योग्य पॉइंटला आलं की तो शेअर बाय करायचा. ठीक आहे. आता या गोष्टी झाल्या घरातल्या. त्याच्यानंतर आपण मोबाईल फोन वापरतो ना, मोबाईल फोनमध्ये आपण सिम कार्ड वापरतो. मग सिम कार्ड कोणकोणत्या कंपनीचे आहेत? तर वोडाफोन आयडियाचे आहेत, जिओचे आहेत, एअरटेलचे आहेत, BSNLचे आहेत. मग साधी गोष्ट विचार करायची की बाबा माझ्या मोबाईलमध्ये मी सिम कार्ड कोणतं वापरतो? तर जिओचं वापरतो. कोणतं वापरतं? एअरटेलचं वापरतं. जे आपण कन्झ्युम करतो, जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो, त्याचेच कंपनीचे शेअर घ्यायचे. म्हणजे आपल्याला एवढा तरी विश्वास आहे ना की त्याची या ठिकाणी फॅसिलिटी कशी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, याच्यावरच डिपेंड आहेत सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बऱ्याच वेळेला IT कंपन्यांबद्दल बोलतो. IT कंपन्यांमध्ये दिग्गज प्लेयर कोणकोणते आहेत? तर TCS आहेत, इन्फोसिस आहेत, HCL टेक आहे, विप्रो आहे, टेक महिंद्रा आहे, L&T माइंडट्री आहे. लक्षात घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. 15-15, 20-20, 30-30 वर्ष झाले या कंपन्या काम करतात आणि या ठिकाणी याच्या पुढेही 15-15, 20-20 वर्ष, 30-30 वर्ष याच कंपन्या काम करणार आहेत. या गोष्टीवरची तुमचा विश्वास पाहिजे, बिलीव्ह पाहिजे. ठीक आहे. आता अजून एक प्रश्न येतो पहा, सगळ्यात सोपी गोष्ट मी सांगतो. ठीक आहे सर, आम्हाला एवढं तर लक्षात आलं की बाबा ह्या कंपन्या असतात, हे स्टॉक्स असतात. मग हे स्टॉक घ्यायचे तरी कुठे? तर हे स्टॉक आपण घेत असतो एक्सचेंजेस वरती. मग एक्सचेंज कोण आहेत सध्या? तर BSE आहे आणि NSE आहे. बरोबर. NSE सध्या लिस्ट नाही, मग आपल्याकडे ऑप्शन कोणता आहे? तर BSE. मग जेव्हा पण तुम्ही शेअर खरेदी करता, 1 शेअर खरेदी करा किंवा 100 शेअर खरेदी करा, हे संध्याकाळी डिपॉझिट कुठे होतात? तर CDSL पाशी. मग CDSL हा एक ऑप्शन झाला. त्याच्यानंतर आपण म्युच्युअल फंड घेतो, इन्शुरन्स घेतो, हे कुठे सेव्ह होतं, स्टोअर होतं? तर कॅम्प्स नावाचा एक शेअर आहे, AMC बिझनेस यांच्याकडे स्टोअर होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण हे शेअर खरेदी करतो, विक्री करतो, जसं रेल्वेचं तिकीट आपण बुक करतो IRCTC ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, तशाच प्रकारे शेअरची खरेदी विक्री आपण कशातून करतो? तर वेगवेगळ्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत. मग त्याच्यामध्ये झिरोदा आलं, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आलं, एंजल वन आलं. एंजल वन वरती आपण ऑलरेडी व्हिडिओ देखील टाकलेला आहे. बरोबर. तुम्हाला लक्षात येतंय माझी सांगण्याची पद्धत पहा. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता थोडा विश्वास बसला असेल की हो, आपल्या बाजूलाच या ठिकाणी 5-50 कंपन्या आहेत, त्याच्यावरती आपण फोकस दिला पाहिजे. ठीक आहे. सुरुवातीला आपण घर पाहिलं होतं, मग घरासाठी होम लोन लागेलच ना, बरोबर की नाही? मग होम लोनसाठी कोणकोणत्या कंपन्या आहेत? तर HDFC आहे, त्याच्यानंतर LIC आहे, L&T फायनान्स आहे, त्यानंतर PNB हाऊसिंग आहे. बरोबर. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड, आजकाल या ठिकाणी जे काही युवा आहेत, युवा वर्ग आहे, बरेच जण या ठिकाणी क्रेडिट कार्ड वापरले जातात. मग क्रेडिट कार्डमध्ये एकमेव कंपनी लिस्टेड आहे SBI कार्ड नावाची. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे प्लेयर बँक. बँकेशिवाय आजकाल काही होतं का? तर बिलकुल नाही. तर बँकेमध्ये कोणकोणत्या बँक आल्या? मग HDFC बँक आली, ICICI बँक आली, SBI, कोटक, ॲक्सिस, इंडसइंड, बँक ऑफ बरोडा, पंजाब, कॅनरा, अशा वेगवेगळ्या बँक आहेत. त्याच्यानंतर आपण कपडे घेतो, शॉपिंग करतो, मग त्याच्यासाठी ऑप्शन काय काय आहेत? तर टाटाचं ट्रेंट आहे किंवा या ठिकाणी रिलायन्सचं ट्रेंड्स आहे, टाटाचं जुडिओ आहे. या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करायला शिकल्या पाहिजे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी घेताना आपण काय यूज करतो? तर साधी गोष्ट, टू व्हीलर. मग मला काय म्हणायचं आहे, तुमच्याकडे जी टू व्हीलर आहे किंवा तुम्हाला ज्या कंपनीची टू व्हीलर आवडते त्या कंपनीचा शेअर घ्या ना, काय अडचण आहे? तुम्हाला समजा या ठिकाणी होंडाची एखादी गाडी आवडते तर होंडाचा शेअर घ्या. तुम्हाला समजा बुलेट आवडते, रॉयल एनफिल्डची, तर आयशर मोटर घ्या. तुम्हाला समजा डिस्कवर, पल्सर आवडते तर बजाजचा शेअर घ्या.
घेऊया असा विचार करायचा, बरोबर का नाही. मग टू व्हीलर घेतली, त्याच्यामध्ये पेट्रोल भरावं लागणार, त्याला कुठं जायचं आपल्याला, तर इंडियन ऑइल वरती जायचंय, HPCL वरती जायचंय, BPCL वरती जायचंय. मग तुम्ही म्हणताल की सर काही काळानंतर हे जे काय फ्यूल आहे पेट्रोल डिझेल हे संपणार आहे, मग आपण कुठे जाणार आहेत, तर साधी गोष्ट आहे इथेनॉल यूज करणार आहेत. मग इथेनॉल मधील डॉमिनंट प्लेअर कोणता आहे, पराज इंडस्ट्री. ठीक आहे. मग काही दिवसांनी तुम्ही म्हणताल की सर आता टू व्हीलर नको, आम्हाला फोर व्हीलर घ्यायची आहे, तर फोर व्हीलर मधल्या कंपन्या बघायच्या. तुम्हाला भविष्यामध्ये जी फोर व्हीलर घ्यायची आहे, कदाचित तुम्ही आजपासून त्या फोर व्हीलरचा एक एक शेअर घेऊ शकता ना. समजा एखाद्याला टाटा मोटर्सची गाडी घ्यायची आहे, बरोबर की नाही, मग टाटा मोटर्सचा 1 शेअर, 2 शेअर, 3 शेअर आज हळूहळू घ्यायचे. 4 वर्षांनी समजा आपल्याला टाटा मोटर्सची कुठली तरी गाडी घ्यायची आहे, मग हे शेअरची प्राइस सुद्धा ॲप्रिशिएट होईल ना, मग तेव्हा हे शेअर विकायचे. म्हणजे असं देखील आपण कन्सेप्ट यूज करू शकतो. कोणाला महिंद्राची गाडी आवडते, कोणाला मारुती सुझुकीची गाडी आवडते, तर त्याच्यामध्ये हळूहळू अकुमुलेशन करायचं. ठीक आहे. हे झालं टू व्हीलर आणि फोर व्हीलर बद्दल. त्याच्यानंतर आलं रेल्वे. रेल्वे म्हटल्यावर बरेच ऑप्शन आहेत, जसे की IRFC, IRCTC, राईड्स, इरकॉन, रेलटेल, RVNL. फंडामेंटल टेक्निकल ॲनालिसिस करायचं, जे आपल्या टप्प्यात आलं तो स्टॉक या ठिकाणी आपण परचेस करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. काही दिवसांनी आता या ठिकाणी बॅटरीचा यूज भरपूर होणार आहे, तर त्याच्यामध्ये 2 प्लेयर आहेत, एक्साईड आणि अमर राजा. मगाशी आपण घराबद्दल बोलण्यात आलं, बरोबर. घराचं जे काही लोन आहे ते आपण बँकेतून घेऊ शकतो, परंतु काही अफोर्डेबल हाऊसिंग NBFC सुद्धा आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपण फोकस ठेवू शकतो, जसे की आवाज फायनान्स आहे, ॲप्टस हाऊसिंग फायनान्स आहे, होम फर्स्ट फायनान्स आहे. त्याच्यानंतर जे काय आजकाल सोलार खूप चालत आहे, सोलारमध्ये काही डॉमिनंट प्लेयर आहेत, वारी आहे, अदानी आहे, टाटा पॉवर आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जायचं म्हणल्यास या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं आपल्याला थोडीफार भूक लागेल. मग भूक लागल्यानंतर आपण कुठे जातो, तर कोणी पिझ्झा खातं, कोणी बर्गर खातं. मग याच्यासाठी प्लेयर कोणते आहेत, तर पिझ्झासाठी आहे ज्युबिलंट फूडवर्क, किंवा बर्गरसाठी पिझ्झा हटसाठी आहे देवयानी इंटरनॅशनल. या कंपन्या ऑलरेडी लिस्टेड आहेत. मग जर तुम्हाला बाहेर जाऊन खायचं नसेल, तर घरी मागवायचं असेल, तर 2 प्लेयर आहेत, झोमॅटो आहे, स्विगी आहेत. या कंपन्या लिस्टेड आहेत. मग हे सगळं जर बाहेरचं खाल्लं तर नक्कीच आपण आजारी पडणार आहेत. मग आजारी पडल्यानंतर आपल्याला कुठे जायचं आहे, तर हॉस्पिटलला जायचं आहे. तर हॉस्पिटलचे शेअर कोणते आहेत, तर अपोलो हॉस्पिटल आहे, मॅक्स हेल्थकेअर आहे, फोर्टीज आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटलला जायचं नसेल किंवा जायचं असेल तर जास्त खर्च होतो, जास्त खर्च होऊ नये म्हणून आपण काय करतो, प्रिकॉशन घेतो, हेल्थ इन्शुरन्स घेतो. मग त्याचे काही प्लेयर आहेत, स्टार हेल्थ आहे, बरोबर का नाही, ICC लॉम्बार्ड आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे टाटा AIG, त्याच्यानंतर बजाज फिन्झर्व आहे, SBIचं लाईफ आहे, HDFC लाईफ आहे. हे या ठिकाणी कंपन्या लिस्टेड आहेत. त्याच्यानंतर काही केमिकल स्टॉक असतात. लक्षात घ्या, केमिकल स्टॉक हे ऑल टाइम एव्हर ग्रीन स्टॉक आहेत, वर्षभर हे चलतच राहतात. तुम्ही ॲग्रोकेमिकल म्हणा, रबर म्हणा, फार्मास्युटिकल्स म्हणा, पेपर इंडस्ट्री म्हणा, टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणा, त्याच्यानंतर डिटर्जंट पावडरमध्ये म्हणा, त्याच्यानंतर पेट्रोकेमिकल्समध्ये म्हणा, या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या केमिकलचा या ठिकाणी यूज होत असतो. जसे तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर अतुल लिमिटेड आहे, आरती इंडस्ट्रीज आहे, दीपक नायट्रेट आहे, लक्ष्मी ऑर्गॅनिक आहे, क्लीन सायन्स आहे, विनती ऑर्गॅनिक आहे. हे काय करतात, हे त्यांच्याकडे काय आहे, एक ठराविक असा प्रोडक्ट आहे आणि त्या प्रोडक्टमध्ये त्यांनी मास्टर की केलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक केमिकल सेक्टरमधला एक या ठिकाणी मोनोपोली दिग्गज आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. आता या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिला, सगळे सेक्टर जर पाहिले आणि त्या सेक्टरमधील जर आपण असं ठरवलं की बाबा या सर्व सेक्टरमधील आपण एक जर स्टॉक निवडला, तर जवळपास 25 स्टॉकचा पोर्टफोलिओ आपल्या घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूलाच तयार होतो. कसा होतो सांगू एकदा, लक्षात घ्या. पहा, एक्सचेंज म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण शेअरची खरेदी विक्री करतो ते कधी बंद होणार आहे का, तर बिलकुल नाही. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का, पहा, रस्त्यावरती टोल नाका असतो. टोल नाका काय करतं, तुम्ही पास व्हा किंवा पास न व्हा, तुम्हाला टोल नाक्यातून जायचं आहे, बरोबर का नाही, तिकडे जा किंवा इकडे या, टोल नाक्याचा तुम्हाला वापर झाला पाहिजे, बरोबर का नाही. मग टोल नाका काय करतं, तुमच्याकडून टोल घेतं. अशा प्रकारे हे एक्सचेंजेस काम करतात. तुम्ही शेअरची खरेदी करा किंवा शेअरची विक्री करा, मला माझं ट्रान्झॅक्शन कॉस्ट द्यायची आहे, त्याच्यामुळे हे कधीच बंद होणार नाही. तर BSE NSE हा एक ऑप्शन होतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही शेअर खरेदी करता ते डिपॉझिट कुठे होतात, तर CDSL पाशी, तर हाही कधी बंद होणार आहे का, तर बिलकुल नाही. तर हा एक ऑप्शन होतो. त्याच्यानंतर AMC, जे तुम्ही या ठिकाणी म्युच्युअल फंड खरेदी करणार आहात, इन्शुरन्स खरेदी करणार आहात, ते स्टोअर कुठे होणार आहे, ते मॅनेज कोण करणार आहे, तर CAMS ही कंपनी मॅनेज करणार आहे. मग ही कधी बंद होणार आहे का, तर बिलकुल नाही. तर मग हे या ठिकाणी मोनोपोली म्हणा किंवा डिओपोली म्हणा, हे या ठिकाणी कधीच बंद होणार नाही. त्याच्या
त्याच्यानंतर ब्रोकिंगमध्ये बघितलं तर जिओ फायनान्स आहे, कलरमध्ये बघितलं तर एशियन पेंट आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये बघितलं फेविकॉल, फेविस्टिक, एमसील, पीडी लाईट या कंपन्या आहेत. त्याच्यानंतर पायपिंगमध्ये बघितलं तर एस्टल पाईप आहे, सिमेंटमध्ये पाहिलं तर अल्ट्राटेक आहे, केमिकलमध्ये पाहिलं तर दीपक नायट्रेट आहे, SRF आहे, क्लीन सायन्स आहे, IT मध्ये पाहिलं तर इन्फोसिस आहे, बँक्समध्ये पाहिलं तर HDFC बँक आहे, IDFC फर्स्ट बँक आहे, होम लोन कॅटेगरीमध्ये पाहिलं तर आवाज फायनान्स आहे, होम फर्स्ट फायनान्स आहे, क्रेडिट कार्ड कॅटेगरीमध्ये पाहिलं तर SBI कार्ड आहे, रिटेलमध्ये पाहिलं तर डीमार्ट आहे, रिलायन्स आहे, त्यानंतर शूज फुटवेअर कंपनीमध्ये पाहिलं तर कॅम्पस आहे, रिलॅक्सो आहे, त्यानंतर टू व्हीलरमध्ये पाहिलं तर हिरो आहे, आयशर मोटर आहे, फोर व्हीलरमध्ये पाहिलं तर टाटा आहे, महिंद्रा आहे, मारुती आहे, त्याच्यानंतर इथेनॉलमध्ये पाहिलं तर पराज इंडस्ट्री आहे, रेल्वेमध्ये पाहिलं तर IRCTC आहे, बॅटरीमध्ये पाहिलं तर एक्साइड इंडस्ट्री आहे, सोलारमध्ये पाहिलं तर टाटा पॉवर आहे, फूड्समध्ये पाहिलं तर ज्युबिलंट फूड आहे, देवयानी इंटरनॅशनल आहे, फूड चेनमध्ये पाहिलं तर झोमॅटो आहे, हॉस्पिटॅलिटीमध्ये पाहिलं तर अपोलो हॉस्पिटल आहे, फोर्टीज आहे, हेल्थ इन्शुरन्समध्ये पाहिलं तर HDFC लाईफ आहे. तुम्हाला समजतंय माझी शिकवण्याची पद्धत? तुम्हाला काय करायचं आहे, भरमसाठ कंपन्या आहेत, 7,000, 8,000, 10,000 कंपन्या लिस्ट आहेत, त्याच्यातून तुम्हाला फक्त निवडायचे आहेत. मग या ठिकाणी जसं की तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, अल्ट्राटेक सिमेंट आहे. आपण किती लहान होतो तेव्हापासून आपण बघतोय की अल्ट्राटेक सिमेंट, डिस्की नंबर 1 सिमेंट, बरोबर की नाही, एशियन पेंट. आपले आई वडिलांना जर आपण म्हणलं की नाही आपण दुसरा पेंट लावू, ते सुद्धा काय म्हणतात, नाही एशियन पेंटच लावायचा, 2 रुपये जास्त गेले चालतील पण एशियन पेंटच लावायचा. याच्याहून लक्षात यायचं या कंपन्यांनी किती डॉमिनन्स क्रिएट केलेला आहे मार्केटमध्ये. बरोबर, लक्षात आलं? तर अशा प्रकारे या ठिकाणी विचार करायला शिकलं पाहिजे. बरोबर, जेव्हा आपण अशा प्रकारे विचार करतो तेव्हा शेअर मार्केटचा जो काही प्रवास आहे अगदी सुखकर जाणार आहे. व्यवस्थितपणे तुम्ही या ठिकाणी स्टॉक परचेस करण्यासाठी तुम्ही कॅपेबल होताल. ठीक आहे, आज काय शिकलं मग आपण, जे काही शेअर मार्केटमधील आपला कोर्स चालू होता त्याच्यातील जो काही 12वा क्लास होता त्याच्यामध्ये आपण काय शिकलं, हे जे काही स्टॉक्स आहेत ते नेमके निवडायचे कसे याची सर्वात सोपी पद्धत आपण शिकलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे YouTube चॅनल जरूर शेअर करा आणि या ठिकाणी जर काही अडचण येत असेल तर नक्की कमेंट करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.